हे द्यायचं होतं बघ. म्या उगा हिसकावून घेतलं बघ तुझ्याकडनं. ते पुण्यांदा असं नाही होणार बघ पान. असू दे रे बा. बानू, या बापाची चूक पदरात घेशील ना बघ. बा, अरे काय बोलतोयस तू? तू हे समज केलंस कारण माझं चांगलं व्हावं म्हणून, आणि ते समज चुकीचं आहे हे आता कळलं आहे. आता झालं गेलं ते सोडून दे, नगा जीवाला लावून घेऊस. अगं काय बी म्हणलं ना तरी जीव तुटतोय बघ बानू. माझं चुकलं आणि हेच खरंय बघ. बा, तू बस बरं आता. अरे बस आता, बस. बा, अरे काय झालं आहे तुला? अरे तुझी कधी बी कोणामुळं बी मान खाली गेली नाही, आणि आज असं का वागायलास? बानू, अगं मी आज तुला त्रास दिला ग. माझं मन असं खाते बघ मला. पर मी माझ्या बाला असं नाही बघू शकणार. मला अजून बी तोच बा आठवतोय, पाठीचं कणा ताट असलेला, समद्यांचा आधार असलेला. यो बा काहीतरी वेगळाच आहे. त्याला कणाच नाही असं वाटतंय. आता अशा बाकडं कशी बघू म्या? हे बानू, तुझा त्यो बाप आता तुला नाही दिसणार ग. अगं तुझ्या मोर मी कसं काय ताट मानेनं फिरणार? अगं तूच माझं जगणं आहेस. लहान असल्यापासनं तुझं समद करण्यात जलीम गेला माझा, आणि तुझ्याशीच वैनी सारखा वागलो म्या. अगं तुझ्या मोर कसं येऊ सांग ना. हीच शिक्षा आहे बघ माझी. अरे वा, ज्या पोरीसाठी तू हे समज केलंस, तिला हे समज सांगताना तुला काय नाही वाटलं? मला हे समज सांगताना मला काय वाटलं याचा विचार बी नाही आला तुझ्या मनात? बार, म्या तुझी पोरगी हाय. नग वागूस रे माझ्याशी असा, नग बोलूस असं. आधी सारखाच राहा, आधी सारखाच वाग. आपण हे समजा झालं ते विसरून जाऊया. होय, जसं दिस जातील येळ जाईल तसं समजा चांगलं होईल. पण हे लय रात झाली, जीव झोप आता. बा, तू बी आता कसला विचार करू नकस. काय येऊ का? म्हाळसा तुम्ही या ना. तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आले. हो, बोलूया ना. काय सांगायचं आहे तुम्हाला? सारीपाठाच्या खेळात मी जिंकले, पण त्याचा आनंद राजवाड्यात कुठेही दिसेना. मग म्हटलं आपणच आनंद साजरा करू. प्रधानजी कुठे आहेत? बोलावते. अहो,
म्हाळसा देवी आल्या आहेत. देवी, तुम्ही तुम्ही सांगितलं असतं तर अंतर्महालात भेटायला मी आलो असतो. आणि हो, सारीपाटाचा खेळ जिंकल्याबद्दल आपलं अभिनंदन. धन्यवाद. इथे माझ्या विजयाचा उत्सव होईल असं वाटलं होतं मला. हो, करूया ना उत्सव. तुम्ही कराल तेव्हा कराल. आत्ता आपण एकत्र गडावर जेवण करू. मी तुम्हाला न्यायला आले आहे. म्हाळसा, हा जेवणाचा कार्यक्रम आपण उद्या केला तर चालेल का? नाही, तुम्ही आत्ता माझ्या सोबत चला. आपण आधी यांच्याकडे जाऊ, मग गडावर चांदण्या रात्री एकत्र जेवू. चला. बर, तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. नाही नाही, ते काही नाही. तुम्ही देखील आमच्या सोबत येताय. चला. अहो, चला ना. म्हाळसा, अहो. तुम्ही सांगितलं होतं आभाळात मल्हार नक्षत्र दिसल की तुम्हासनी भेटायला यायचं. पण आज आभाळात तसं काय दिसना. नाहीतर त्या खडावा घालून मी आत्ताच तुम्हाला भेटायला आले असते. तुम्ही एवढ्या संकटातून मला बाहेर काढलं. मला तुम्हासनी भेटायचं आहे. कधी भेटाल? मी जेजुरी सोडून बानूकडे जाण्याची वेळ आता आली आहे. खर तर आजच मी म्हाळसेला सारं काही सांगितलं असतं, पण लक्ष्मी देवींच्या सांगण्यानुसार आज ते सांगून मला म्हाळसेचा आनंद हिरावून नाही घ्यायचाय. पण मी जेजुरी सोडून जाणार हे मात्र मला तिला सांगावंच लागेल. आजपासून ह्याची मला सुरुवात करावी लागेल. म्हाळसा, असे एकांतात तुम्ही कसला विचार करता आहात? काहीही नाही, पण तुम्ही सर्वजण असे अचानक इथे कसे? देवा, म्हाळसा देवींना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे आणि त्यासाठी त्या आम्हाला देखील इथे घेऊन आल्या आहेत. मी आल्यापासून पाहते आहे. सारीपाटाच्या खेळात माझा विजय झाला, पण कुणाच्याही चेहऱ्यावर मला आनंद दिसला नाही. मला असं वाटलं होतं की मी विजयी झाले,
त्याचा विजय साजरा केला जाईल. म्हासा, तुला असं वाटत असेल तर तुझा विजय साजरा करण्यासाठी प्रधानजींना सांग. ते त्याचं नियोजन करतील. ते होईल तेव्हा होईल, पण चांदण्या रात्री आपण सगळ्यांनी गडावर एकत्र जेवूया असं वाटतं मला. मी तुम्हाला काहीतरी विचारले आहे. म्हासा, तुम्ही भोजन करून घ्या, मी येत नाही. मला वाटलंच होतं तुम्ही असंच काहीतरी बोलाल, पण का? कारण जेजुरी गडावरचं अन्न मी सोडलं आहे. मी तुम्हाला जेवायला बोलवायला आले आहे आणि तुम्ही हे काय म्हणता आहात? पाहिलत ना कसे वागतात हे माझ्याशी. सारीपाटाचा खेळ जिंकल्यापासून मी पाहते आहे. स्वतःहून यांनी माझं कौतुक केलं नाही, आनंद साजरा केला नाही, की स्वतःहून प्रेमाचे 2 शब्द बोलले नाही. हा खेळ मी जिंकल्याचा आनंद जर तुम्हाला होणार नव्हता तर हा खेळ तुम्ही मांडलाच कशाला? तुम्ही जर जिंकला असता तर मी असं वागले नसते. गडावर उत्सव साजरा केला असता मी. जेवणाच्या पंक्ती उठल्या असत्या, आनंदात लोकांना भेटवस्तू दिल्या असत्या मी. तुमच्या खेळाची स्तुती केली असती मी. बंधू, देवी, बरं झालं हे सगळं तुमच्या समोर घडतं आहे. तुम्ही मला सांगा, मी काही चुकते आहे का? म्हाळसा, त्यांना धर्मसंकटात नको टाकूस. यावर आपण सविस्तर बोलू. त्यांनाही विश्रांतीची आवश्यकता आहे. येतो मी. हे असे का वागतात माझ्याशी? मी काय चुकीचं बोलले? तुम्ही दोघं मला सांगा, मी खरंच काही चुकीचं बोलले का? म्हाळसा, तुम्ही आधी शांत व्हा. शांत व्हा बघू. याचा अर्थ असा की माझ्या विजयाचा त्यांना आनंद झालाच नाही. आपली पत्नी यशस्वी झाली आहे याचे त्यांना दुःख का व्हावे? लोक ज्यांना देव म्हणून त्यांची पूजा करतात त्यांचा संयम असा का ढळाला? देवी, श्री खंडेरायांबद्दल असे बोलणे योग्य नव्हे. हो, बरोबर आहे तुमचं. तुमच्या दृष्टीने त्यांच्या अशा वागण्यालाही काही कारण असतील, पण वस्तुस्थिती ही आहे की माझी एकच इच्छा होती की आपण सगळ्यांनी एकत्र जेवूयात. पण त्यांनी माझी ही देखील इच्छा पूर्ण केली नाही. म्हाळसा,
श्री खंडेरायांना काही काळ एकांतात राहू द्यावं असं मला देखील वाटतं. आणि तुम्ही देखील काही काळ विश्रांती घ्या. नाही, मी त्यांना विचारणारच की त्यांनी जेवण सोडले आहे याचा अर्थ काय. म्हाळसा, म्हाळसा ऐका तरी. थांबा. काय म्हणालात तुम्ही? तुम्ही गडावरचं अन्न सोडलं, काय अर्थ होतो याचा? म्हाळसा, चारीपाटाचा खेळ मी जिंकले, त्याचा कौतुक नाही, अभिनंदन नाही. नसू द्या, पण 2 शब्द प्रेमाचेही नाही. हा खेळ मी जिंकले ही माझी चूक झाली का? म्हाळसा, तू जिंकलीस याचा मला आनंद आहे. हो ना, मग तो आनंद मला दिसत का नाही? असं काय भव्य दिव्य मागितलं मी? सगळ्यांनी एकत्र जेवूयात, एवढी साधी इच्छा तुम्ही माझी पूर्ण नाही करू शकत? म्हाळसा, याला काही कारण आहेत. काही नाही, माझ्या आनंदावर विरजण कसं पडेल हेच पहा तुम्ही. आणि तुम्ही जेवणार का नाही आहात? मी तुम्हाला काहीतरी विचारलं आहे. अहो, हा खेळ होता. तुम्ही हरलात म्हणून काय झालं? हरणं जिंकणं हा एक खेळाचाच भाग होता. मी जिंकलेलं तुम्हाला आवडलं नाही का? असं कसं होईल? तू उत्तम खेळलीस. काय काय म्हणालात तुम्ही? म्हाळसा, हे शब्द तुमच्या मुखातून आधी का नाही आले? किती बरं वाटलं असतं मला. पतीच्या तोंडून झालेल्या कौतुकाचं मोल पत्नीला किती असतं हे तुम्हाला नाही ठाऊक. असो, आता तुम्ही माझ्या सोबत चला. हवं तर तुम्हाला जे आवडेल ते मी तुम्हाला करून वाढते, पण अन्नाला नाही म्हणू नये. अन्नपूर्णेचा अपमान होतो. म्हाळसा, तू काय म्हणतेस ते कळतंय मला. तू घे जेवून. तुम्ही उपवास धरल्यावर मी अन्न कसं घेऊ? सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही. असे असताना मी अन्न ग्रहण कसं करू? म्हाळसा, तू उपाशी नको राहूस. तू माझ्यासाठी अन्न ग्रहण कर. तुमच्या या वागण्याचा अर्थ काय लावतील सगळे? तुम्ही असे का वागता आहात हे मला कळायलाच हवं. माझ्या वागण्याचा अर्थ मी उद्या सकाळी तुला सांगेन.